प्रीमियर लीगच्या निमित्तानं या सर्व युवक मंडळांनी खूप चांगलं नियोजन केलं। मी आल्या चौकशी केली की ही सगळी मुलं पाडगाव आणि बऱ्यापैकी या भागातली आहेत। मला खरोखर कमाल वाटली की एवढी मुलं खेळणारी आहेत। जवळजवळ 12 टीम आहेत, म्हणजे 12 ते 100च्या वरती मुलं, युवक मुलं चांगल्या पद्धतीने इथे आपल्या खेळाचं प्रदर्शन करतायत। खरोखरच चांगला खेळ बघायला मिळतोय। मगाशी आप्पाचा खेळ खरंच पाहण्यास खूप मजा आली। त्याने जे षटकार लगावले खूप वाखाणण्याजोगे होते आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन, चांगल्या पद्धतीचं मैदान, चांगल्या पद्धतीचे पॅव्हलियन बसण्यासाठी मुलांना केलेले आहेत। त्या सर्व युवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो। धन्यवाद। प्रकाश खेडेकर मॅन ऑफ द मॅच, त्यांनी जवळजवळ 3-4 सिक्स टाकलेत आपल्या या फलंदाजी मधून। निश्चितच आपण प्रकाश दादांकडून आपण माहिती करून घेणार आहोत की त्यांनी कशी काय नियोजन केलं होतं। दादा कसं काय कालपासून काय नियोजन आहे? तुम्ही संघ मालक म्हणून स्वतःहून आज या सामन्यामध्ये खेळताय, कसं वाटतंय? या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होऊन कसं वाटतंय? प्रीमियर लीग मध्ये सहभागी होऊन मजा आली आहे आणि इथलं नियोजन पण अतिशय उत्तम आहे। मी पहिल्यांदाच पाडगाव प्रीमियर लीग मध्ये पहिल्या 2 वर्ष मी अवेलेबल नव्हतो, तर मजा आली। आणि आता स्कोर काय 43 रन होते, त्यामुळे ठरवलं होतं की मॅच संपूर्णच परत यायचं आणि त्याच्यात वाऱ्याचा पण फायदा मिळाला, त्यामुळे चांगली बॅटिंग झाली। पायाला दुखापत असून तुम्ही कसं काय खेळताय की काय स्पिरिट आहे त्याच्या मागे, काय कारण आहे सांगा आम्हाला। क्रिकेटचा वेळ, मी आता जवळजवळ 4थी ट्रिप आहे कोल्हापूरला जाऊन परत गावाला यायची। गोपाळवाडीची टुर्नामेंट, आमची वाडीची टुर्नामेंट, गोंडीवाडीची टुर्नामेंट आणि आता परत प्रीमियर लीग, हे सगळं आवड असली की होते ऑटोमॅटिकली। बरं, मला एक सांगा की तुम्ही संघ मालक स्वतः आहेत आणि तुम्ही ते प्रत्यक्ष संघासोबत खेळताय। संघ मालक जर बाहेर असतोय त्याच्यात काय फरक आहे आणि संघ मालक जर क्रिकेट ग्राउंड मध्ये जर असतोय तर त्याच्यात काय फरक असतोय हे जरा मला सांगा। नाही, भरपूर फरक असतो, कारण का आतमध्ये जेव्हा आपण खेळतो स्वतःहून, जेव्हा आपल्याला आतमधल्या अडचणी बाकी जेव्हा प्रॅक्टिकली काय फेस करायला लागतं ते समज असतं। बाहेरून बोलायला सगळ्या गोष्टी सोप्या असतात, ते असं केलं तर तसं झालं असतं। शेवटला स्वतः करतो जेव्हा आपण काही चुका होतात काही जणांकडून, ते आपण जेव्हा समोरासमोर आपल्याला समजतं। बरं, तुमच्या टीम मध्ये आता जे खेळाडू आहेत तर त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स आहे किंवा ते कसं काय करतायत, काय प्लॅनिंग असणार आहे पुढे, हे जरा आम्हाला सांगा। आमचे खेळाडू सगळे चांगले आहेत, एका एजची मुलं आहेत, सगळे 20 वयस्कर आहे, बाकी सगळे जण एका 20-25 वर्षांचे सगळे जण यंग खेळाडू आहे। त्यामुळे त्यांच्याकडनं सगळी चांगलीच अपेक्षा आहे। आतापर्यंत काय चुका झाल्या असतील त्या विसरून पुढे चांगली कामगिरी करावी हीच अपेक्षा आहे। दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी। धन्यवाद। गुड रन